मोठ्या संख्येने भाड्याचे नव्हे मनापासून आलेले बंधू भगिनींना पहिले तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. उद्योगाचा जो सांगतो इतक्या वेळ तुम्ही थांबला, तुमचं कौतुक केलं पाहिजे. मला वाटतं संस्थेत सर्व सगळ्यांनी काही सांगितलं. मी फक्त आता सभासद नोंदणी कशी चुकीची झाली आणि त्यांचं म्हणणं चेअरमन त्याच्यात सामील होते, त्याच्याकरता मी पूर्वनिश्चित बोलणार. सुरुवातीला ज्यावेळेस संस्थेचं इलेक्शन लागलं, या साहेबांचा फोन आला, त्यांनी पत्र पाठवलं, सभासद यादी पाठवा आणि ते पैसे भरत नेमकं 7 लाख काही त्यांनी आपल्याला भरायला लावले. मी सचिव साहेबांना फोन केला, ऑफिसला आलो. दादा म्हटलं असं आपल्याला निरोप आलेला आहे, आपली यादी जेव्हा द्यावा लागेल. आपण जर यादी दिली नाही तर आता नवीन घटनेनुसार तर मुदत संपली तर तिथं प्रशासन बसतो. यादी द्यायला लावली, पैसे भरायला लावली, यादी तयार करायला लावली. त्यांनी तयार केली यादी. जे तुम्हाला कोणाला ज्याला कोणाला वाचायचं असेल तर त्यांनी इथे येऊन बघून जायचं. मतदारसंघाची प्रारंभ यादी तयार केली सभासदांची, माझ्यावर आणून दिली आपले क्लर्क आणि दादाने. प्रारंभ यादी तयार केली, त्यांना म्हटलं मला दाखवायला सबमिट करू नका. त्यांनी तयार केली आणि माझ्यावर आणली. मी 2 दिवस मागच्या वर्षी झालेल्या इलेक्शनची यादी माझ्यावर होती आणि या वर्षी त्यांनी प्रारंभ यादी तयार केलेली 2 दिवस बसवले, चेक केली, बरोबर एक नाव चेक केला, सगळे बरोबर होते. म्हटलं काय हरकत नाही, आता आपल्याला यादी सबमिट केली पाहिजे. तेव्हा त्याची आई तुमचा करता तयार करायची म्हणे. कोणाला बघायचं पूर्वनिश्चित, त्यांनी बघून ठेवायचं, तयार ठेवलेलं मी सगळं बघून जायचं. तर ठीक आहे म्हटलं यादी तयार करा. त्यांनी तयार केली दुसरी प्रारंभ यादी आणि याच्यावर फक्त सचिवची सही बरं. ते म्हणतात तात्याची सही आहे, तात्याची सही नाही, चेअरमनची सही नाही, वास्तविक चेअरमनची सही पाहिजे. परंतु त्यांनी चेअरमनची सही घेतली नाही. तुम्हाला पॉम्पलेट वाटलं त्याच्यावर बघा तुम्ही, सचिवची सही आहे, फक्त सचिव. ही यादी तयार केली, दुसरी यादी तयार केली त्यांनी, त्यात ऍक्च्युअल सबमिट करायची आपल्याला, या साहेबांकडे सबमिट करायची होती, तयार केली. आता मी म्हटलं आपण तर सगळी यादी चेक केली, एक नाव तपासलेलं बरोबर असेल. त्यांना म्हटलं चला यादी तयार झाली. हो, त्यांनी दुसरी यादी घेऊन आले ते सबमिट करायकरता, आपल्याला सबमिट करायची. आता मी म्हटलं इतकं नालायक लोक असेल तुम्ही म्हणतात. भरोसा द्यायला, भरोसा काय, विश्वास ठेवावा लागतो. आपला सचिव, आपला कर्मचारी इतका विश्वासघात, इतका पाठीत खंजर खुपसणार नाही, माझी भावना होती. त्यांनी काय केलं आजकाल की ही दुसरी यादी ज्या याला सबमिट करायची त्याच्यात 133 नावं ऍड केली. 133 खालचा आकडा बरोबर ठेवला, 4471. याच्यातले जे मयत होते ते उडवले, त्याच नंबरवर, त्या सभासद क्रमांकावर त्यांनी दुसरे नाव टाकून दिले. 132-33 लक्षात यायसारखं नव्हतं यायसारखं लक्षात. म्हणून ती सबमिट केली, यादी सबमिट केली. मी गेलो सबमिट करायला, ते देखील होते, भाऊसाहेब जगताप होते, बरोबर का भाऊसाहेब? आपण सबमिट करायला होतो, सबमिट केली, फायनल यादी लागली. मला वाटतं जनरली कोणी चेक करत नाही, सभासद जात नाही, झाली यादी फायनल. मग जेव्हा फॉर्म भरण्याची वेळ आली, यादी आली, मला एक याद्या जेव्हा याकडनं लोकांनी याद्या घेतल्या सभासदांनी, मला फोन यायला लागले, तात्या असा असा बदल व्हायचे म्हणे. तर म्हटलं नाही तुमचा डोका फिरी घेत का, मी चेक करेल. मी स्वतः चेक केले, म्हटलं काय बदल होणार नाही. पण तू ज्या बरेचसे फोन आले, खेडगावात फोन आले, उंबरखेडमधनं फोन आले, सायगावातनं फोन आले. अरे म्हटलं याच्यात काहीतरी घोळ आहे, आपली काहीतरी घोडचूक झाली आहे. मी परत ती नवीन यादी घेतली, चेक करायला बसवलं, जुनी यादीची टॅली केली. त्यांनी बरोबर 133 नावं ती शोधून काढली. अरे म्हटलं आपल्याला फसलो आपण, पण आता काही करता येणार नाही. एक पण यादी डिक्लेअर झाली, ऑब्जेक्शनची मुदत संपली, तर आपल्याला काही करता येत नाही. आपल्याला मूर्खात काढलं आणि ते मतात तात्याला माहिती होतं. देवा शपथ देऊन सांगतो,
ते कोणत्या देवाला मानत असतील ते मला माहिती नाही, पण मी महादेवाचा भक्त आहे. मी आज देखील तुमच्यासमोर महादेवात पाणी सोडतो, आज देखील मी पाणी सोडतो. ही लबाडी चालतच नाही आम्हाला राजकारणात. आमच्या मतदारसंघात वसुशेठ, तुम्हाला आमच्या झेडपी मतदारसंघात लोकांची वास्तविक राजकारणात प्रॉपर्टी वाढते. माझी 10 एकर विकली गेली, प्रॉपर्टी वाढली नाही, विकली गेली. म्हणून ते माझ्यावरती आरोप करताय, ते खुणाई करता मी तो उभं राहिलेलं आहे. तत्पूर्वीच्या नंतर आम्ही म्हटलं आपल्याला आता शंका येईल, 100% मला माहिती होतं. म्हणून मी DDR कडे गेलो, त्यांना अर्ज दिला. पोलीस स्टेशनला गेलो, त्यांनाही सभासदांच्या बाबतीत अर्ज दिलेला आहे. कोणाला शंका येत असते तर बघून घ्यायची, मी झेरॉक्स कॉपी वाटून दिली का? हा तर अर्ज दिला सभासदांचा. दुसरा अर्ज मी माझा स्वतःच्या नावाने दिलाय. 15 ते 20 दिवसापासून इलेक्शन लागण्यापूर्वी तारीख डिक्लेअर होण्याच्या पूर्वी संस्थेचे सगळं दप्तर, सचिव आणि संबंधित क्लर्क आणि शिक्षक प्रतिनिधी प्रशांत पाटील यांच्या घरी होतं. ते का नेलं त्यांच्या घरी? कोणत्या अधिकाऱ्याने नेलेला? अधिकार आहे त्यांना. मी तशी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली. त्या अर्ज माझोय खोटा असेल तर एकही मत मला देऊ नका, मी म्हणणार नाही, मलाच मत द्या. सगळं सत्य सांगतोय, तुमच्या समोर सांगतोय. तुम्हाला बघायचं असेल तर बघून घ्या. हे तर पोलीस स्टेशनला अर्ज दिलेलं आहे. त्यानंतर मला वाटतं ही सभासद यादी तुम्ही नावाचे तर आपल्या आसपासचे कोणी दिसत नाही, तालुक्यातले दिसत नाही. आहेत फक्त साहेबाला 2-4 आहेत. तर शिवाजी हा संबंधित डायरेक्टरचे कोणतरी 7-8 नाव आहे, त्यांना माहिती होतं ते. हा वेळी काय कोण असं संबंधित डायरेक्टर तिचं नाव आहे. हे झाल्यानंतर यादी दिल्यानंतर मी काय केलं, म्हटलं आपल्याला हे लोक गुन्हा नोंद करायचे. ते एक काम केलं मात्र, दादांना, इंदिराबांना, सुरेश तात्यांना आबांच्या घरी बोलवलं आणि त्यांना मी सगळा त्याचा आपल्या मुलाचा आणि आबांना आपल्या जवाईचा हा पराक्रम त्यांना दाखवला. ते बघा म्हटलं सभासद कसे होते, दादांना माहिती नाही, दादांना माहिती, त्यांची सही घेतलेली आहे. त्यांना पराक्रम दाखवला. दादा काय बोलले माहिती का मला? जेव्हा शपथ देतो तो खोटं सांगणार नाही. पुण्यामध्ये मरावर मधाकडे जेलमध्ये ठेवा. त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं की आता करंट पोरगा वयस्कर माणसाला जेलमध्ये ठेवा, असं सत्ता होता. त्यांनी चालवत नव्हतं. परंतु काय करा, शेवटी मुलाने केलं ते बोलायची चूक दाखवावीच लागते. म्हणून ते दाखण्याचा प्रयत्न करतात. असा सगळा प्रश्न हे कशाकडनं सांगावं लागलं? कारण तेव्हा चेअरमनने काय ते चेअरमनले माहिती अजिबात माहिती नाही, काहीच माहिती नाही. मी थोडा ते ऐकत असतील बाहेर तिकडे निरोप पोहोचवणारे ते सगळे रेकॉर्ड करा आणि दाखवा. याच्यात एक तरी शब्द चुकीचा असला तर माझ्यावर गुन्हा नोंद करा. तुम्हाला अधिकार आहे, नैतिक अधिकार आहे तुम्हाला, गुन्हा नोंद करा.